मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं आपण पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलच्या प्रॉपर्टीज. समांतर रेषा आणि छेदिक असेल तर त्याचे गुणधर्म पाहिले. काय सांगितले होते गुणधर्म? संगत कोण एकरूप असतात, सारखे असतात, लिहिलं इथं. कॉन्ग्रंट असतात, मग सांगितलं कॉन्ग्रंटचं. तसंच अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतात. मग ह्या काही दोन अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट लिहिले, एकरूप लिहिले. हे सुद्धा अल्टरनेट अँगलच आहेत. बाह्य अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर, हे सुद्धा सारखे असतात. परंतु इंटेरियर अँगल्स म्हणजे आंतरकोनाच्या ज्या जोड्या असतात त्या दोघांची बेरीज 180 असते, म्हणजे ते दोन सप्लिमेंटरी असतात. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय, आंतरकोन हे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोणाची बेरीज 180 येते त्याला पूरक कोन म्हणतात. ज्या दोन कोणाची बेरीज 90 अंश येते त्याला कोटी कोन म्हणतात, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. ज्या कोणाची बेरीज 180 येते त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणायचं किंवा मराठीमध्ये त्याला पूरक कोन म्हणायचं. ज्या दोन कोणाची बेरीज 90 अंश येते त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला कोटी कोन म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेस पाहिलं. आता आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे. पहा आता, पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये पहिला क्वेश्चन आहे रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. आणि हे जर समजलं असेल तर ते खूप सोपं आहे. बघा मी लिहितो, मी फक्त पहिला प्रश्न लिहित नाही, मी डायरेक्ट काय रिकाम्या जागा आहेत त्या लिहितो मी. बघा आकृती काढलेली आहे अशी, आणि एक ट्रान्सव्हर्सल काढला आहे अशा पद्धतीचा, आणि अँगल दिलेले आहेत PQRS, PQRS आणि WXYZ, WXYZ अशा अँगल दिलेले आहेत. आणि इकडं करस्पॉन्डिंग अँगल्स तर हे प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 त्याच्यामधलं हे पहिलं गणित आहे. एक्सरसाइज 2.1 मधलं. तर करस्पॉन्डिंग अँगल दिले तर नंबर 1 लिहिलाय अँगल P अँड इथं बॉक्स केलाय. दुसरा लिहिलाय अँगल Q अँड पुन्हा बॉक्स केलाय. आणि तिसरा R, अँगल R अँड परत बॉक्स केला. आणि S, अँगल S अँड परत एकदा बॉक्स केला. त्याच्यानंतर विचारलं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स त्याचे 2 लिहिलेत. मग नंबर हे 4 झाले. 5 लिहिलाय त्याला अँगल S अँड बॉक्स लिहिलाय. आणि नंबर 6 असं लिहिलंय अँगल W अँड बॉक्स. अशा पद्धतीचा पहिला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? फिल इन द बॉक्स. हे पूर्ण रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला. क्वेश्चन मी लिहिलं नाही, हा डायरेक्ट करस्पॉन्डिंग अँगल्स जोड्या दिल्यात, एक दिलाय, दुसरा आपल्याला लिहायचा आहे. आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, हे अल्टरनेट अँगल लक्षात शब्द ठेवायचा. इंटेरियर अँगल म्हणलं की इंटेरियर नाही न्यायचे आपल्याला, अल्टरनेट अँगल लिहायचे. पण कसे अल्टरनेट? इंटेरियर अल्टरनेट. मग आता हेच मी मराठीमध्ये वाक्य लिहितो. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन. हे बघा संगत कोन लिहायचे तिथं. आणि इथं लिहायचे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे आंतरवितक्रम कोन. आंतरवितक्रम कोन लिहायचे. बघा आता करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला म्हणलं मी, दोन रेषेच्या एकाच दिशेला आणि छेदिकेच्या एकाच बाजूला, दोन लाईनच्या सेम डायरेक्शन मध्ये आणि एनी वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्स. मग आपण इकडे बघा P आणि हा काही वरच्या दिशेला घेतले आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला घेतले P आणि W. मग इथं अँगल P अँड अँगल W म्हणावं लागेल. आता अँगल Q बघा इकडे वरच्या दिशेला आहे,
मग ह्या रेषेचा बी वरच्या दिशेला आणि एकाच बाजूला Q अँड X, म्हणजे इथं लिहिता येतं अँगल X. Q आणि X हे संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता बघा R म्हणजे खालच्या दिशेला आणि उजव्या बाजूला, मग इथं पण खालच्या दिशेला आणि उजव्या बाजूला Y आहे. R आणि Y हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, संगत कोन आहेत. आणि राहिलं काय S बघा खालच्या दिशेला आणि डाव्या बाजूला, Z आहे, म्हणून हे अँगल Z. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन आपण रिकाम्या जागा भरल्या. तसंच इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर म्हणजे दोन रेषाच्या मधलेच घ्यायचे, बाहेरचे नाही. आणि अल्टरनेट म्हणले की छेदिकेच्या विरुद्ध बाजूचे, म्हणजे S घेतला की इकडचा X, R घेतला तर इकडचा W. मग पहिले S घेतलाय बघा, S म्हणलं इकडचा X घ्यावा लागेल, हे अँगल X लिहितो मी इथं. आणि हे अँगल W घेतलाय म्हणजे इथं R घ्यावा लागेल, मग अँगल R. अशा पद्धतीने पहिला प्रश्न संपला. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पहिला क्वेश्चन संपला. पहा आता आपल्याला क्वेश्चन दुसरा पाहायचा आहे. आता हे मी मोडतो. पहा पहिला क्वेश्चन आपण लिहिला, कारण हे पहिलंच झालं होतं, शिकवलं होतं तुम्हाला, ते लक्षात आलं असेल तर हे लगेच लक्षात येते. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन पाहायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट मधला दुसरा क्वेश्चन पहा. फिगर काढतो मी अगोदर. हे पहा, फिगर अशा पद्धतीची दिलेली, ही छेदिका दिली अशी, ही छेदिका दिली आणि ही ह्या दोन रेषाला छेदते. एक रेषा अशी दिलेली आहे आणि ही एक रेषा अशी दिली. ह्या दोन रेषाला ही छेदिका दिली. मग कोण तयार झालेलं बघा, A, इथं B, इथं C आणि इथं D असा दिलाय. आणि तिकडे EFGH असं दिलंय. तर आपल्याला पाहताना आता असं पाहावं लागणार, असं डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, वरच्या दिशेला, खालच्या दिशेला असं. आता बघा काय काय विचारले. ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर मधले अँगल पहा, ऑब्झर्व करा. आणि राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल, आणि खालचे पेअर्स ऑफ अँगल्स लिहा. कोणते कोणते, तिन्ही विचारले, जे आपण पहिल्या पार्ट मध्ये शिकवलं तेच. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स एवढंच विचारले. मग आपण लिहू. पहिले बघा, पहिला क्वेश्चन आहे पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे आंतरवितक्रम कोनाच्या जोड्या. आता माहिती आहे आपल्याला वितक्रम कोनाच्या जोड्या दोनच असतात. मग हे नंबर 1 बघा. आता वितक्रम कोनाची जोडी पहिली कोणती येतं, ह्या काय, हे छेदिका आहे. आणि आंतरवितक्रम कोन म्हणाले ह्या दोन रेषाच्या मधलेच घ्यायचे, म्हणजे A, D आणि FG चं काही काम नाही, हे चारच घ्यायचे. मग वितक्रम कोनाच्या जोड्या कोणत्या, E आणि C, B आणि H. ह्या काय, अँगल B अँड अँगल H. अँगल B व कोन B व कोन H कसे घेतले, ह्या दोन रेषाच्या मधलेच, म्हणजेच आंतरभागातले, इंटेरियर. मग हे चार कोण आहेत, पण अल्टरनेट असल्यामुळे आपण क्रॉस घ्यावा लागतील. फक्त इंटेरियर असतं तर क्रॉस नाही, मग एकाच साईडची घेतली असते. B आणि E दोघांची बेरीज 180, C आणि H दोघांची बेरीज 180 असं लिहिलं असतं. पण आपल्याला अल्टरनेट लिहायचे तर वितक्रम कोन लिहायचे, म्हणून क्रॉस घ्यावा लागतील. C आणि E, B आणि H. मग नंबर 2 B आणि H लिहिला आपण, C आणि E राहिलं. अँगल C अँड अँगल E, कोन C व कोन E हे दोन एक जोड्या झाल्या. तर इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या जोड्या लिहिल्या आपण, एवढ्याच येतात. आता करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 येतात. मग नंबर 2 बघा. आता करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोनाच्या जोड्या. आता संगत कोनाच्या जोड्या मात्र 4 येतात. आपण म्हणलं
एकाच दिशेला एकाच बाजूला बघा आता एकाच दिशेला वरच्या दिशेची घेऊ संगत कोण आणि एकाच बाजूची डाव्या बाजूची घेऊ मग ए आणि ई बघा डाव्या बाजूला ए सुद्धा डाव्या बाजूला ई सुद्धा डाव्या बाजूला आणि एकाच दिशेला वरच्या म्हणजे पहिला झाला ए आणि ई कोण ए व कोण ई हे दोन संगत कोण आहेत तसंच आता बी वाला घेऊ उजव्या बाजूला वरच्या दिशेला बघा बी उजव्या बाजूला वरच्या दिशेला इथं पण उजव्या बाजूला वरच्या दिशेला एफ म्हणजे बी आणि एफ झाला दुसरा झाला अँगल बी अँड अँगल एफ अँगल बी कोण बी व कोण एफ आता तिसरा बघा आता खालच्या बाजूला आणि डाव्या साईडला हे बघा डाव्या बाजूला डी आहे आणि खालच्या साईडला आहे डाव्या बाजूला आणि खालच्या साईडला एच आहे म्हणजे डी आणि एच कोण डी आणि कोण एच आणि लास्ट चौथा पेयर आपण उजव्या बाजूला आणि खालच्या दिशेला बघा खालच्या दिशेला दोघं आहेत उजव्या बाजूला एकच आहे सी तसंच खालच्या दिशेला दोघं आहेत उजव्या बाजूला एकच आहे जी सी आणि जी मग हे कोण सी अँड कोण जी तर हे झाले 4 पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोणाच्या 4 जोड्या असतात आणि आता लास्ट राहिलं इंटेरियर अँगल्स म्हणायले तिसरा क्वेश्चन आहे पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स अंतर कोणाच्या जोड्या दोनच असतात नंबर 1 पहिल्या अंतर कोण म्हणजे आतमधले पण छेदिकेचा एकाच बाजूचे बघा आतमध्ये 4 आहेत बी सी ई एच या दोघांच्या आतमध्ये इंटेरियर अँगल्स आणि छेदिकेच्या एकाच दिशेचे बी आणि ई एकाच दिशेला आहेत सी आणि एच एकाच दिशेला आहेत मग आता लिहितो मी कोण बी अँड कोण ई आणि नंबर दुसरा कोण सी आणि एच तर हे झाला प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 2 हे झाला प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला इंटेरियर अँगलचे पेयर्स लिहायचे होते करस्पॉन्डिंग अँगलचे पेयर्स लिहायचे होते आणि इंटेरियर अँगलचे पेयर लिहायचे होते तर अशा पद्धतीने आपण लिहिले हे पहिल्याच पार्ट मध्ये तुम्हाला शिकवलं होतं आता इथं लिहायचं होतं फक्त तर हे आपली 2.1 मध्ये आपल्याला एकूण 2च गणित आहेत तर आता आपली प्रॅक्टिस सेट 2.1 संपला आता आपल्याला 2.2 स्टार्ट करायचा आहे तर आता पुढच्या पार्ट मध्ये आपण पार्ट 2.2 स्टार्ट करू आता आपण इथे थांबूयात